मुदखेड शहरात मागील 7 वर्षांपासून आरोग्य सेवा देत असलेले सिद्धिविनायक हॉस्पिटलची नवीन वास्तू शुभारंभ दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 12:30 संचालक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक डॉक्टर डी.जी. म्हैसकर यांच्या हस्ते पार पडलं. सिद्धिविनायक हॉस्पिटल नवीन वास्तू शुभारंभ प्रसंगी सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संस्थापक आणि डॉक्टर दत्तात्रय तोटेवाड, डॉक्टर सौ अनिता तोटेवाड यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून आपले विचार व्यक्त करत मागील 7 वर्षांपासून सेवेबद्दल माहिती विशद केली. यावेळी सदस्य मेडिकल काउन्सिल डॉक्टर संजय कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, छातीरोगशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विजयकुमार कापसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, औषध वैद्यकीय शास्त्र विभाग डॉक्टर शीतल चव्हाण आदींसह मोठ्या संख्येत तालुक्यातून आणि शहरातून नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुनीताताई दासरे तर आभार सौ अर्चनाताई दासरे यांनी केला. सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा सुसज्ज अतिदक्षता विभाग, कृत्रिम श्वासोच्छवासाची सुविधा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिस्टीम, PFT लंग फंक्शन टेस्ट, दरम्यानच्या रुग्णांसाठी कॉम्प्युटरद्वारे फुफ्फुसाची तपासणी, डिजिटल एक्स-रे, ECG मशीन, मॉनिटर, रेस्पिरेटरी, इमर्जन्सी 24 तास तातडीची सेवा, कम्प्युटराइज्ड पॅथॉलॉजी लॅब, निदान व उपचार, श्वासविकार, दम्याचे निदान मार्गदर्शन व उपचार, क्षयरोग निदान मार्गदर्शन व उपचार, BP, ॲलर्जी टेस्टिंग व इम्युनोथेरपी, प्युअर ॲस्पिरेशन सुविधा, चेस्ट ड्रेनेजची सुविधा, धूम्रपान चिकित्सा व उपचार, मधुमेह निदान व उपचार, सर्पदंश, मिरगी, मेदुज्वर, लकवा, कावीळ, किडनीचे निदान, मार्गदर्शन व उपचार, अतिदक्षता विभाग, कृती श्वासोच्छवासाची सुविधा, व्हेंटिलेटर, COC लंग इन्फेक्शन टेस्ट, डिजिटल एक्स-रे मशीन, मॉनिटर, रेस्पिरेटरी इमर्जन्सी. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. नमस्कार. मंचावर उपस्थितीत डॉक्टर संजय कदम, डॉक्टर शशी गायकवाड, माझे सहकारी डॉक्टर विजय कापसे, डॉक्टर शीतल राठोड चव्हाण आणि ज्यांचा हा कार्यक्रम आहे तो डॉक्टर दत्ता तोटेवाड, डॉक्टर अनिता तोटेवाड, सर्व सन्मान्य उपस्थितीत. त्याच्यामध्ये आमचे विद्यार्थी आहे, डॉक्टर शैलेश आहे, सोनाली आहे, तर डॉक्टर अरविंद आहे, ते सर्वजण उपस्थित. आपण सर्व सन्माननीय. सर्वप्रथम सिद्धिविनायक रुग्णालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. तसंच ज्यांच्यामुळे हे घडलं त्या दत्ता तोटेवाडांच्या मातोश्री श्रीमती तोटेवाड यांना नमन करून त्यांच्या आशीर्वादाने हे खरं घडलं असं मी या प्रसंगी माझे ऋण व्यक्त करतो. ज्या माऊलीने हे सर्व मुलं घडविले, शिकविले आणि ज्या काळात शिकविले हा अत्यंत सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण मी दत्ताला, त्यांच्या बंधूंना, अनिताला यांना बघितलेलं आहे. पण असो, कधी आईवडिलांचं ऋण व्यक्त करायचं नसतं, त्या ऋणात नेहमी राहायचं असतं. ते त्यांनी दाखवून दिलं आणि मी माझ्या हातून त्यांच्या रुग्णालयाची सुरुवात मुदखेडमध्ये झाली. आणि आज खरंच असं वाटतं की इगुलेसे रोप लाविले दारी तयाचा वेलू गेल्या नाव आहे. असंच उत्तर ही प्रगती हो. या मुदखेडमध्ये आज त्यांनी मला सांगितले की 25 बेडचं रुग्णालय झालेलं आहे. आपल्या जमिनीचं काहीतरी ऋण आहे ते देण्यासाठी त्यांनी रुग्णालय नांदेड सोडून आज मुदखेडमध्ये बांधलं. असंच ते ऋण व्यक्त करण्यासाठी हे 25चं 250 व भविष्यात निश्चित होईल. कारण 7 वर्षात जर काही एवढी प्रगती झाली तर निश्चित 10 वर्षात होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या यशामध्ये दत्ताबरोबर प्रत्येकामागे एक हात असतो महिलेचा आणि आपल्या पत्नीचा तो खऱ्या अर्थानं अनिता तोटेवाडने दिलेला आहे. त्यामुळे तिचा सुद्धा याच्यात सगळ्यात मोठा सहभाग आहे की दोघा जणांनी सुद्धा हे रुग्ण अत्याचारे आणि अत्यंत सिन्सिअर, म्हणजे ज्याला म्हणतो की आपण खऱ्या अर्थानं काम म्हणजे काम करणं. सुरुवातीला डॉक्टर दत्ता तोटेवाड जेव्हा आमच्याकडे झाले तेव्हा कापसेंना माहिती आहे, पण ते जरा द्विधा मनस्थितीत होते, काय करायचं नाही. पण नंतर खरी त्यांनी म्हणजे शेवट अंतिमपर्यंत पूर्ण हे करून विश्वासाने MD डिग्री प्रस्थापन केली. आणि सगळ्यांनी त्यांना बराच आग्रह धरला की त्यांनी इकडे तिकडे रुग्णालय करावं, पण त्यांनी मुदखेडला करायचं ठरवलं. म्हणून मी त्याच वेळेस त्यांना शब्द दिला की मी निश्चित उद्घाटनाला येईन. ते उद्घाटन झालं. आज एवढं रूप पाहायला मिळते, याच्यातच सगळ्यात मोठा आनंद आहे. अशीच उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो. आणि
आपल्या सर्वांचं सुद्धा प्रेम त्याच्यावर आहे. त्यामुळे आपली उपस्थिती सुद्धा याला जाणीव आहे की आपला सुद्धा त्याला आशीर्वाद कायम राहील. एवढं बोलतो, थांबतो, जास्त बोलण्यासारखं नाही. पुन्हा एकदा त्यांच्या मातेला वंदन करतो की ज्यांनी हे मुलं घडवले, त्यांना माझा प्रणाम आणि बाकी सर्व त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.